बरसाचे गवलन तुये बरसाचे गवलन तुये बरसाचे गवलन तुये बरसाचे गवलन तुये 18 वर्षाचा वर आलाय तुला 18 वर्षाचा वर आलाय तुला 18 वर्षाचा हरियल तुला 18 वर्षाचा हरियल तुला थँक यू टू से डोकरादेव क्रिकेट क्लब आयोजित नवापूर ग्रामस्थ प्रीमियर लीग 2026 दुसऱ्या पारामध्ये आपण आहोत, जिकडे आजचा पहिला दिवस शानदार दमदार आयोजन मध्ये ही नवापूर नगरीमध्ये तुम्हा सर्वांच्या भेटीला येणारी स्पर्धा ग्रुप ए आपण पाहिला, जिकडे पहिला संघ ज्या संघाने बाजी मारली टॉप 16 मध्ये त्या संघाचं नाव होतं टीम साईबा. त्यानंतर अष्टविनायक विरार. ग्रुप बी दोन विनर संघादरम्यान मॅच. पहिलाच बॉल काय जबरदस्त चेंडू होता, बॅट आणि बॉलचं कनेक्शन होतं, त्यामुळे येतोय डॉट बॉल. दोन विनर संघादरम्यान मॅच. हलक्या हाताने चेंडूला खेळपट्टीवर सन्मान दिलाय. सिंगलसाठी 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. 1 धाबा धावपळकावरती आहेत. तिसरी मॅच ग्रुप बी मधून एका बाजूला आहे भीम प्रेरणा निर्मल संघासमोर दिविशा तेजस डबल1 चा संघ, जो टॉस जिंकला होता भीम प्रेरणा निर्मल या संघाने आणि प्रथम बॅटिंगसाठी आमंत्रित केलं होतं दिविशा तेजस डबल1 या संघाला. हलक्या हाताने चेंडूला सन्मान दिलाय. पुन्हा एकदा चेंडू सिंगलसाठी जातोय. पहिल्या 3 चेंडूमध्ये 3 धावा धावपलकावरती आहेत. पहिलं षटक. 3 चेंडू 2 धावा. हलक्या हाताने पुन्हा एकदा चेंडूला सन्मान दिलाय सिंगलसाठी. 4 चेंडू 3 धाबा. आरबाजच्या हातामध्ये चेंडू सोपवले गेले आणि नयन कालिष्टे आणि नितेश पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. टॅप केले चेंडूला, लेट टॅप, आणि टॅप करत असताना चेंडू सिंगलसाठी जातोय. पहिल्या 5 चेंडूमध्ये 4 धाबा धावपळकावर. निर्णायक मॅच असणार आहे दोन्ही संघासाठी. इकडून जिंकणारा संघ टॉप 16 मध्ये बाजी मारणार आहे. हरणाऱ्या संघाला अजून एक संधी मिळणार आहे. हलक्या हाताने खेळपट्टीवर सन्मान दिलाय. नखेरकर पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, जिकडे 5 धावा धावपलकावरती आहेत. प्रथम बॅटिंग करत असताना दिविशा तेजस अलेवनचा संघ. एक धून ऐकूया आणि त्यानंतर बोलूया मैदानाच्या दिशेने. पावर 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 जनरेट करण्यासाठी पॉवर प्ले. किती हॉर्न वाजल्यात? 1 2 3 4 हॉर्न वाजल्यात. आता पॉवर प्ले कोणाच्या नाभी होणार आहे? सर्कल मध्ये 2 खेळाडूंना उभं केलंय. दुसरं षटक मार्गस्थ आहे. विजयच्या हातामध्ये चेंडू सोपविला गेलाय. स्ट्राईक एंडला नितेश पाटील. 2 विनर संघादरम्यान मॅच. निर्मल समोर तेजस 11. पहिला बॉल डाऊन द ग्राउंड समोर. खूप चांगली बिल्डिंग. बॅकअप भरपूर उशिराने आला. तोपर्यंत रनिंग बिटवीन द विकेट्स चांगली होती, त्यामुळे 1 रन धावपलकावरती येते. पहिल्या षटकामध्ये आपण 5 धावा बघितल्या होत्या. इकडून सिंगल येते. 2 खेळाडू चर्चा करत आहेत. चर्चा महत्वाची आहे, कारण थाटामाटात येणारी स्पर्धा या नवापूर नगरीमध्ये दुसऱ्या परामध्ये आपल्या भेटीला आले. 2 विनर संघादरम्यान मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. नेक्स्ट बॉल टॅप केलंय. पुन्हा एकदा चेंडूला पाठवलंय सिंगलसाठी. पॉवर प्ले मध्ये तुम्हाला पॉवर जनरेट करायची असते. इकडून बॅटिंग करत असताना किमान 1 चौकार आणि त्यानंतर बॉलिंग करत असताना तुमचा प्रयत्न असतो त्या डॉट बॉलचा. मोठा फटका. काय जबरदस्त फिल्डिंग आहे. त्या फटक्याला जितक्या
वेगाने एक्झिक्यूट केलं होतं तितकीच खूप चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली आणि पहिल्या 3 मध्ये 3 म्हणजे 8 धाबा धावपलकावरती आहेत. नेक्स्ट बॉल विजय. विजय समोर नयन बराच बाहेर आहे असं आमचे ऑफिशियल पंच सांगतायत. विवेक सर आणि वाईट चेंडू घोषित केलाय. 9 धावा धावपलकार. मोठा फटका मारायचा प्रयत्न इन टू द गॅप. या वेळी क्षेत्ररक्षकाला भेदून चेंडू बाउंड्रीच्या बाहेर निघून गेला 4 धाब्यांसाठी. प्रेमाची तुली ग तुला पारख होईल लवकर माझ्या प्रेमाची पारख जुली तुला होईल लवकर. थँक्यू. स्टेपसाठी रिव्ह्यू घेतला आहे. हा सर्व गोष्टी आपण पाहणार आहोत समोर आमच्या साईड स्क्रीनवर. दूध का दूध पाणी का पाणी जे काय ते सर्व पाहायला मिळेल जो फील केला गेला होता. आणि 2 पंच चर्चा करतील. चर्चा स्टेप आहे. ओ हो 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 इट इज अ ह्यूज मिस्टेक. येस इट इज अ डॉट बॉल. 4 चेंडूचा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ झाला. धाबा धावपलकावरती 9 धाबा 4 चेंडूचा खेळ. फटका एक्झिक्यूट केला होता परंतु ओव्हर स्टेपच्या कारणानं तो डॉट बॉल येतोय. फटका पुन्हा तोच एक्झिक्यूट केला. खूप चांगली फिल्डिंग. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. ओ फंबल. पुन्हा ती चुकी झाली होती परंतु त्वरित नितेश पाटीलने पुन्हा पाठवलं. ऍक्शन रिप्ले. काय अखेरकार घडलं होतं त्या चेंडूवर. पहा 1 रन कंप्लीट. दुसऱ्या धाब्याच्या प्रयत्नामध्ये फेकी झाली परंतु फेकी येता येता भरपूर उशीर झाला. तोपर्यंत नयन त्या विकेटमध्ये कनेक्ट झाले. त्या बॉक्समध्ये कनेक्ट झाले. त्यामुळे फक्त एकच धाव धावपलकावरती येते. शॉर्ट रन साठी सुद्धा पहिला रनआउट चेक केला जाणार आहे. ओके फलंदाज बाद. समोर आपण साईड स्क्रीनवर बघितलं नयन कालुष्टे थोड्याशा रेषेच्या पाठी मागे राहिले होते लाईनीच्या. त्या कारणानं शॉर्ट रन सुद्धा चेक केली जाणार आहे असं आमचे ऑफिशियल पंच सांगतायत. चला आता शॉर्ट रन सुद्धा बघणार. हा एका चेंडूमध्ये किती गोष्टी चेक केल्या जातात. पहिला ओव्हर स्टेप. या अगोदर ओव्हर स्टेप पाहिला होता. आता रनआउट पाहिला. आता शॉर्ट रन सुद्धा चेक केली जाते. पाटील नेटवर्क काय जबरदस्त कॅमेरा वर्क आहे. आणि त्यानंतर ती त्यानंतर ती मुन्ना जयस्वालची ऑपरेटिंग आउटस्टँडिंग. शेवटचा चेंडू आहे. यस शेवटचा चेंडू लास्ट बॉल. 1 रन आहे. 1 रन आहे. 10 धावा धावपलकावरती आहेत. करण नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल झाले. पहिलाच बॉल शेवटचा आणि अंतिम चेंडूवर पुन्हा एकदा सिंगल येते आणि अखेरकार 2 षटकांचा खेळ संपलाय. 11 धावा धावपलकावरती आहेत. एका गड्याच्या मोबदल्यात प्रथम बॅटिंग करत असताना तेजस सलीमचा संघ. एक धून ऐकूया डीजे साईलला ऐकूया आणि त्यानंतर बोलूया मैदानाच्या दिशेने. आम्हा फिकीर कशाची नाही र माझी एकविरा पाठीशी हाय. थँक्यू साहिल. थँक्यू. तिसरं षटक मार्गस्थ आहे. नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर अनुरागचा पहिला बॉल.
ओ फटका एक्झिक्यूट करत असताना सेम रिझल्ट जो पहिल्या मॅच मध्ये केला होता तीच चुकी झाली. नितेश पाटील फलंदाज बाद. थँक्यू डाकोटोचे मोठ्या विकेटचं पतन. फटका एक्झिक्यूट करत असताना तो हेलिकॉप्टर स्ट्रोक हवेत उडवला आणि डायरेक्टली मैदान सोडावं लागलं होतं नितेश पाटीलला. जिग्नेश वसई नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होत आहेत. मागील मॅच मध्ये खूप चांगली बॅटिंग केली होती, त्याच्यासाठी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याच्या खांद्यावर आहे. आता ती जबाबदारी पुन्हा एकदा आली आणि ती जबाबदारी येत असताना काय जबरदस्त या मॅच मध्ये वार केले आहेत निर्मल या संघाने. नेक्स्ट बॉल मोठा फटका ऑन साइडला. ओ इकडे काय घडलंय? चुकी 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 आणि बॉल गेलाय 4 धाब्यांसाठी. आडवा डोंगर त्यानु आईचा मंदिर. थँक्यू डीजे. पहा कशा प्रकारे ते चुकी झाली होती आणि त्या चुकीनंतर बॉल बाउंड्रीच्या बाहेर निघून गेला 4 धाब्यांसाठी. चौकार येतोय करणच्या बॅट मधून. हलक्या हातानं कट केलं, चेंडूला पाठवलंय पुन्हा एकदा सिंगल साठी. धावसंख्या धावपल करते आतापर्यंत 17 धावा. जिकडे 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. तिसरं षटक मार्गस्थ आहे. 2 विनर संघादरम्यान मॅच. एका बाजूला तेजस 11 समोर निर्मल. बिग बॅटल. हलक्या हातानं थोडीशी फ्लाईट दिली होती चेंडूला आणि सन्मान पुन्हा एकदा पाठीमागे चेंडूला खेळलं गेलंय सिंगल साठी. पुन्हा एकदा चेंडू 18 धाबा दाखल करते. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. 17-18 ही सुरुवात आहे आतापर्यंत. हलक्या हातानं पुन्हा एकदा चेंडूला सन्मान दिलाय. सिंगल कंप्लीट आणि अखेरकार 3 षटकं संपल्यात. नक्कीच 3 षटकांचा खेळ चालू असणारा सामना आपण पाहतोय. एक रंगलेला सामना, रोमांच थरार, पदाळ आलित्य, संघर्ष, नाट्य, तुंबळ युद्ध सर्व काही आपण पाहतोय. परंतु मित्रांनो, ज्या प्रकारचं आयोजन, ज्या प्रकारची ती वेलकम एंट्री आपण पाहतोय, प्रचंड मोठी मेहनत आहे प्रत्येकाची. त्यामध्ये नक्कीच उल्लेख करावा असा वाटतोय. जतीन तांडेल असेल, हितेश होलकर असेल, मिथुन तांडेल असेल, धीरज तांडेल असेल, संपूर्णतः नवापूर ग्रामस्थांमध्ये नक्कीच तो देखील उल्लेख करावा असा वाटतोय. भूषण पाटील असेल मॅन फ्रॉम मंगलीपाडा, त्यानंतर अविनाश पाटील असेल, रोहन पाटील, हितेश वैती, प्रत्येकाची प्रचंड मोठी मेहनत आहे. संपूर्णतः मान्यवर आपण पाहतोय. ज्या प्रकारचं आयोजन, ज्या प्रकारचं नियोजन, अगदी जणू काही नवापूर नगरीमध्ये एक जत्रा आहे की काय. एक आनंदमय वातावरण, क्रिकेटमय वातावरण. आणि या क्रिकेटमय वातावरणाचा हा पहिला दिवस डोकरादेव क्रिकेट क्लब आयोजित नवापूर ग्रामस्थ प्रीमियर लीग सीझन 2 आणि सीझन 2 मध्ये येत असताना ज्या प्रकारचा थाट आपण पाहतोय, तो क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटचा महासंग्राम. आमच्या सोबतीनं आमचे साथी समालोचक अर्थातच द व्हॉइस ऑफ भरत मोरे सर, नवापूर नगरीतील अजून एक गोड आवाज अर्थातच कौस्तुभजी मेहर सर असतील. ती खेळपट्टी आपण पाहायला गेलं ना जतीन, अगदी ब्राऊन कलरची खेळपट्टी, त्यावरनं तो येणारा तो अतिरिक्त बाउन्स, सर्व काही प्रेमात पाडणार आहे. आणि अशी प्रेमात पाडणारी, अशी आठवणीत राहणारी अशी स्पर्धा अर्थातच डोकरादेव क्रिकेट क्लब आयोजित नवापूर ग्रामस्थ प्रीमियर लीग. ग्रामस्थ अर्थातच काय तर संपूर्णतः गावकऱ्यांची स्पर्धा आहे. फक्त वैयक्तिक नव्हे किंवा डोकरादेव क्रिकेट क्लबची नव्हे, तर संपूर्णतः गावकऱ्यांची स्पर्धा. आणि हा नवापूर नगरीतील संपूर्णतः हा ग्रामस्थ ह्या स्पर्धेसाठी हा मॅचचा आनंद घेतोय. खूप चांगला उल्लेख केलाय, खरोखर मानावा लागणार आहे. मागील 2 दिवसाचा ग्राफ जर या मैदानाचा पाहिला ना तुम्ही, तर या मैदानावर काहीच अवेलेबल नव्हतं. फक्त विकेट सोडून, विकेट आणि मैदान सोडून, त्यानंतर घेतलेली प्रचंड ती मेहनत आणि त्याच्या मेहनतीच्या बळावर आज आपण दुसऱ्या परामध्ये पहिला दिवस शानदार दमदार आयोजन मॅचकडे बोलतोय. समोर खेळण्याचा प्रयत्न, खूप चांगले फिल्डिंग, येतोय डॉट बॉल आणि अखेरकार पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. जिकडे 28 धावा धावपलकावरती आहेत. 29चं टार्गेट जे सेट केले गेले तेजस 11 या संघाने निर्मल या संघासमोर. नक्कीच कौस्तुभजी वेलकम. वैभव, आपला देखील या स्पर्धेच्या वतीने आम्ही
सहर्ष स्वागत करतोय. प्रचंड मोठी मेहनत प्रत्येकाची राहिले. प्रत्येक आज नक्कीच आपण लाईव्हच्या माध्यमातून स्क्रीनवर पाहतोय. प्रचंड मोठा हा जणू समुदाय, जणू काही समुद्राला उधाण आले की काय, आणि त्या प्रकारचा हा थाट आहे. भव्य दिव्य असं आयोजन ह्या स्पर्धेचं आलेले संपूर्णतः मान्यवर. अगदी आलेले संपूर्णतः मायबाप प्रेक्षकांचं पुन्हा एकदा हृदयाच्या अंतःकरणापासून आम्ही सहर्ष स्वागत करतोय. नवापूर ग्रामस्थ अर्थातच नवापूर ग्रामस्थांची ही स्पर्धा, ज्या प्रकारचं आयोजन स्वर्गीय जयेश घरात, नक्कीच उल्लेख करावासा वाटतोय. म्हणजे असं म्हटलं जातं ना की आयुष्याचा जो चित्रपट आहे तो 2 दिवसाचा असतो मित्रांनो. एक दिवस येण्याचा, एक दिवस जाण्याचा. त्या आतमध्ये तुम्ही जे कार्य करताना त्यांनीच तुमचं अगदी आयुष्यभर नाव घेतलं जात आहे. आणि आज जेथे जेथे अगदी महाराष्ट्रभर मोठमोठ्या स्पर्धा आणि त्या त्या ठिकाणी स्वर्गीय जयेश घरत यांचं सातत्यानं नाव घेतलं जात आहे. असं एक आठवणीत राहणारा अंडरआर्म क्रिकेटचा बादशाह म्हणून सातत्यानं ह्या खेळाडूकडे पाहिलं जातं. वेलकम रोहित, वेलकम नेस्टर धंबा. आपलं देखील या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतो. नेस्टर आपल्याला आणि रोहित दोघांना विनंती असं पण मंचावर येऊन आसनस्थ व्हायचंय. ह्याच विभागातील, ह्याच खऱ्या अर्थानं अर्नाळा नगरीतील असा एक खेळाडू ज्यानं 7 समुद्र पलीकडे जाऊन विश्वचषक, आणि त्या विश्वचषकामध्ये आपण ओमन सारख्या संघामध्ये नेस्टर धम्माला देखील पाहिलं होतं. नेस्टर, रोहित, आपल्याला दोघांना विनंती असेल, आपण आयोजकांची रिक्वेस्ट आहे, प्लीज मंचावर येऊन आपण आसनस्थ व्हा. मॅचच्या दिशेने येणारे 24-24 मध्ये 29 धाव्यांचं लक्ष हे धावफलकावर आहे. 2 विनर संघ, 2 विनर संघातील ती लढत, 2 सलामीवर बॅटर. अष्टपैलूंच्या ख्यातीमध्ये एक खेळाडूचं सातत्यानं नाव घेतलं जात आहे, असा अरबाज शेख आहे. समोर कल्पेश आहे. एकाच्या हातात बॉल आहे, दुसऱ्याच्या हातात बॅट आहे. एकाला रोकायचं, एकाला टोकायचं आहे, परंतु सुरुवात ही फ्लाइंग स्टार्ट आहे. येस डीजे. माझे वांगडा चल नको, माझे वांगडा चल नको, माझे वांगडा चल नको, मेरे साथ चल नको. मी मुंबई से खाली तुझे लेने को आयलो, मी मुंबई से खाली तुझे थँक्यू लेने डीजे, को आयलो. थँक्यू. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये बॅकफुटवर जाऊन तो फटका एक्झिक्यूट केला होता. विमलच्या हातामधून चेंडू निसटला आणि चेंडू बाउंड्रीच्या बाहेर गेला होता. चौकाराने झाले इनिंगला सुरुवात. अरबाजच्या बॅट मधून तो चौकार आणि त्यानंतर दुसऱ्याच चेंडूवर येते सिंगल. पहा, पहिल्याच चेंडूवर चौकार म्हणजे दडपण वाढवण्यासारखं झालंय. तुम्ही 29 धावांचा पाठलाग करतायत, त्यामधून चांगली सुरुवात आतापर्यंत टीम निर्मल या संघाची. 5 धावा धावफलकावरती आहेत. नेक्स्ट बॉल कल्प्या. ओ, चेंडू पायावर झाला वेगाने. रनिंग बिटवीन द विकेट सुद्धा तितकीच वेगाने होती. तोपर्यंत पुन्हा एकदा चेंडू सिंगल साठी जातोय. पहिलं षटक हाताळण्यासाठी ते कल्पेशच्या हातामध्ये आतापर्यंत चेंडू सोपविला गेला आहे. पहा, 2 विनर संघादरम्यान मॅच आहे. इकडून जिंकणारा संघ शनिवारच्या दिवशी टॉप 16 मध्ये जाणार आहे. खूप चांगले फिल्डिंग, खूप चांगले फिल्डिंग. लॉसन त्या ठिकाणी होते, चेंडूला अडवलं होतं आणि येतोय डॉट बॉल. 6 धावा धावफलकावर. हलक्या हाताने चेंडूला पुन्हा एकदा सन्मान दिला. सिंगल येते. धावसंख्या 1 ने 7 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन. हो, काय जबरदस्त चेंडू. कट करायचं होतं परंतु बॅटच्या टोला लागत असताना विकेटवर चेंडू थांबलाय आणि अखेरकार येतोय डॉट बॉल. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 7 धावा धावफलकावरती. 29चा पाठलाग आहे. एक धून ऐकूया आणि त्यानंतर बोलूया. थँक्यू असू दे. यस, पहिल्या 6 चेंडूंचा खेळ 7 धावा धावफलकावर येत असताना आलेल्या क्रीडा प्रेक्षकांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. प्रत्येकाची खऱ्या अर्थानं प्रचंड मोठी मेहनत आहे आणि त्या मेहनतीच्या बळावर ही स्पर्धा गुण्या गोविंदानं पार पडत असताना आपण पाहतोय. अनेक प्रशिक्षक असतील. नवापूर गावाचं खऱ्या अर्थानं कार्य सम्राट म्हणून ज्याकडे सातत्यानं पाहिलं जातं असं व्यक्ती अर्थातच सुधीर दादा मेहर असतील. त्यानंतर अनेक आमचे प्रशिक्षक आपण पाहतोय. त्यामध्ये संजीवजी मेहर असतील, अविनाश मेहर सर असतील. माजी खेळाडू आपण पाहायला गेलं तर उत्कृष्ट लेदर खेळाडू म्हणून ज्याकडे सातत्यानं आपण पाहिलं जायचं असे रोहन पाटील सर असतील, हितेश वैती सर असतील, माझे खेळाडू राजेश शर्मा सर असतील, मनीष तांडेल सर असतील. अनेकांचा मोठा वाटा आहे या स्पर्धेसाठी. 1 मिनिट मृदुल थांबवते. साहिल, पॉवर प्ले, पॉवर प्ले.
पहा ते सर्व गोष्टी शिकवल्यात डीजे मयूरने. पॉवर प्ले सुरू आहे. पहिला बॉल लेट कट आणि लेट कट करत असताना चेंडू पाठीमागे निघून गेलाय सिंगल साठी. येस, पॉवर प्ले म्हणजे अर्थातच काय प्रेक्षकांच्या माहितीसाठी आता 2 खेळाडू हे जे सर्कल आपण पाहतो आणि त्या सर्कलच्या मध्ये एक ऑन साईडच्या आणि एक ऑफ साईडच्या दिशेनं हे मध्ये असणार आहेत. अर्थातच फलंदाजांसाठी एक ती सुवर्ण संधी असणार आहे. परंतु समोर आपण पाहायला गेलं तर नवापूर गावातील AK-47 या नावाने एक वेगळी प्रसिद्धी मिळालेला नितेश पाटील हा गोलंदाजी मार्कवर आहे. पहिल्या 2 चेंडूंचा खेळ 1 धाव धाफकावर येत असताना आतापर्यंत सांघिक धाफक 8 धावा धाफकावर आहेत. 29 धावांचं लक्ष धाफकावर, 29चं लक्ष धाफकावर आपण पाहतोय. आणि आमच्या सोबतीनं आमचे साथी समालोचक अर्थातच द व्हॉइस ऑफ वसई तालुका भरत मोरे सर आमचे मार्गदर्शक आहेत. ते देखील आजच्या दिवसामध्ये आपण पाहणार आहोत. येणारे 4 दिवस त्यांचा देखील आपण आवाज ऐकणार आहोत. प्रेक्षकांच्या माहितीसाठी ह्या स्पर्धेत अनेक एंटरटेनमेंट अर्थातच एक प्रेक्षणीय सामना हा देखील आपण खेळवणार आहोत. वसई विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं डोकरादेव क्रिकेट क्लब आयोजित ही स्पर्धा आणि प्रेक्षणीय सामना अर्थातच वसई विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असोसिएशन पूर्व विरुद्ध पश्चिम, ईस्ट वेस्ट आणि त्यातील तो प्रेक्षणीय सामना सुपर संडेच्या दिवशी हा देखील आपण पाहणार आहोत. अनेक मान्यवर वैभव आमचे जवळचे मित्र आहेत, चांगले खेळाडू आहेत, एक दानशूर व्यक्ती आणि त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं पुन्हा एकदा वैभवजी टिपलाय झेल संपलाय खेळ. अजून एक गडी अर्थातच अरबाजच्या खेळाला आता लागतोय पूर्णविराम. खूप चांगली माहिती मृदुलने आपणा सर्वांपर्यंत पोहोचवली. व्यासपीठावरील उपस्थित काही प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आणि त्या व्यक्तिमत्वांचं या स्पर्धेवरती असलेलं प्रेम म्हणूनच ते आज या व्यासपीठावरती आहेत आणि आपणा सर्वांना प्रोत्साहन देत असताना त्या आपली स्फूर्ती वाढवत असताना मॅच इम्पॉर्टंट आहे, महत्वाची आहे आणि 2 महत्वाचे संघ एकमेकांसमोर आहेत. किती स्कोर रिव्ह्यू घेतलाय? कॉर्डसाठी रिव्ह्यू घेतलाय? ओ तोपर्यंत दोन्ही कॅप्टन टॉसका बॉक्सकडे या. प्ले बॉयज फुलपाडा आणि 9 स्टार टॉस केला जाणार आहे. दोन्ही कॅप्टन या. टायमर थांबवता टायमर म्हणा तर आपण ऍडजस्ट करूया पुढे, काय हरकत नाही. त्या अगोदर दोन्ही कॅप्टन या. 9 स्टार आल्यात. प्ले बॉयज फुलपाडा. रोहिदास मात्र गणेश स्मृती क्रीडा मंडळचे मुख्य प्रशिक्षक असे रोहिदास म्हात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करणार आहोत. अलग है लेवल
टॉस केला जाणार आहे. दोन्ही कर्णधार आलेले आहेत, जयेश आणि मॅगी. हो डीसीसीचा कॉल आणि डीसीसी आलाय. धन्यवाद साहेब, आपल्याला विनंती आपण स्थानापन्न व्हायचंय. जयेश, निर्णय काय असेल? आम्ही बॉलिंग करू. पहिली मॅच आणि पहिल्या मॅच मध्ये खूप सारे अप्स अँड डाऊन बघितले. 30 धावा. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या मॅचसाठी. मॅच चालू आहे त्यामुळे थोडा वेळ जास्त वेळ घेणार नाही. थँक्यू सो मच. नाणेफेकीचा कल जिंकला प्ले बॉईजने आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंगसाठी आमंत्रित केलं 9 स्टारला. चांगली मॅच यानंतर सुद्धा असणार आहे, पण आता मैदानाच्या आतमध्ये चालू असलेली मॅच सुद्धा तितकीच महत्वाची आहे. सो त्यामध्ये काय घडतंय काय बिघडतंय हे सुद्धा आपण बघणार आहोत. तुर्तास जाऊयात कॉमेंट्री बॉक्समध्ये. धन्यवाद. हायले वाला हायले वाला इंटरनॅशनल मॅचेससारखी स्पर्धा पॉवरफुल. अरे इंटरनॅशनल मॅचेससारखी स्पर्धा पॉवरफुल. आपल्या चषकाची भाव चषकाची जरा अलग है लेवल. आपल्या चषकाची भाव चषकाची जरा अलग है लेवल. चषक टेनिस क्रिकेटचा बँड है एक. नेते अभिनेते ही करी कौतुक. इंडिया है ओळख. बघा, याच्यामध्ये एक मोठी क्वेरी होती की मैदानाच्या आतमध्ये ज्या वेळेला प्लेयर आला तो कोणत्या बेसिसवरती आला, आणि जर तो आल्यानंतर फलंदाज बाद असं असेल तर हायले वाला हायले वाला बघा, 2 अटेम्प्ट. जर तुम्ही रिव्ह्यू कॅन्सल केला नसतात तर तुम्हाला पॅनल्टी नसती, पण रिव्ह्यू कॅन्सल केला म्हटलं तुमचा प्लेअर 2 वेळा आत बाहेर झाला. बघा, नियमावली आहे, पूर्णपणे समजून घ्या. योग्य तो निर्णय तुमच्यापर्यंत येईल. कोणत्याही संघावरती अन्याय होणार नाही यासाठी इतका वेळ घेतला गेलाय. आय होप सगळ्यांना समजलेलं असणार आहे. मॅचला सुरुवात करायची आहे. काची अलग है लेवल. थँक्यू. पॅनल्टी 2 रनची ना. ओके, चला ते पॅनल्टी शेवटी लावली जाईल. त्या अगोदर 13 धाबा धावपलकावरती आहेत. 5 चेंडूचा सॉरी 2 षटकांचा खेळ संपल्यात. 14 धावा आहेत. 2 रनची पॅनल्टी म्हणजे 2 षटकं संपल्यात. 12 धाबा धावपलकावरती आहेत.
थँक्यू. इक्वेशन मॅच मध्ये येणाऱ्या 12 चेंडू मध्ये 17 धाब्यांची गरज. पॉवर प्ले संपलाय. आता मयूरच्या हातामध्ये चेंडू सोपविला गेलाय. मयूर पडेलकर नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होत आहेत. 12 मध्ये 17. पहिला बॉल स्ट्राईक एंडला. स्ट्राईक एंडला यश आणि पहिलाच बॉल लेग स्टंपच्या बाहेर. ऑफिशियल पंचांनी वाईट चेंडू घोषित केलाय. धावसंख्या धावपलकावरती 13 धाबा. पहा दोन खेळाडू चर्चा करतायत. या अगोदर 2 रनची पेनल्टीला सामोरे जावं लागलं होतं निर्मल संघाला. निर्मल समोर तेजस 11 पुन्हा बाहेर. तीच दिशा, तोच टप्पा, तोच लेन, तोच डिसिजन आणि लगातार दुसऱ्यांदा वाईट चेंडू येतोय. आता 14 झाल्यात. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होत आहेत. स्ट्राईक एंडला यश समोर मयूर. पहिला बॉल ऑन साइडला हलक्या हाताने चेंडूला सिंगल साठी पाठवलंय. 15 धाबा धावपलकावरती आहेत. पहा या अगोदर आपण षटकामध्ये चौकार पाहिले होते, सिंगल पाहिले होत्या, 2 रनची पेनल्टी सुद्धा पाहिली, विकेट पाहिला. आता तिसऱ्या षटकामध्ये काय घडणार आहे? हो काय जबरदस्त फटका. परफेक्ट स्ट्रोक गॅप मधून नयनला भेदून चेंडू गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. थँक्यू. काय जबरदस्त बॅटिंग करत नयनला सांगितलंय आम्ही इकडे नवापूर नगरीमध्ये दाखल झाले, आम्हाला टॉप 16 मध्ये जायचं आहे आणि टॉप 16 नंतर आमचं पुढचं टार्गेट काय असणार आहे. परंतु या मॅच मध्ये कमबॅक केलंय. 21 मॅच मध्ये 10 मध्ये 10 मॅच होती कुठे, मॅच आली कुठे, कोणाच्या अखेरच बनली, कुठून तो चौकार आला, कुठून त्या मॅचला टर्न आलं आणि टर्न येत असताना आता बॉल टू बॉल या इक्वेशन मध्ये मॅच येऊन थांबले. नेक्स्ट बॉल. ओ पुन्हा ती चुकी आणि चुकीचे रूपांतर वाईड मध्ये येतंय. 10 मध्ये 9. 10-9 या इक्वेशन मध्ये मॅच येऊन थांबले. दहा मध्ये 9 चर्चा करतायत. चर्चा महत्वाची आहे. 10 चेंडू 9 धाब्यांची गरज. नेक्स्ट बॉल स्ट्राईक एंडला नयन. काय जबरदस्त बॅटिंग केले नयनने. डेड बॉल आहे सॉरी. काय जबरदस्त क्षणचित्र आहे पहा. चलचित्र डेकोरेशन पाहायला मिळालं. आता त्या निलेशने खूप प्रयत्न केला होता त्याला बाहेर काढण्याचा, परंतु तो बोलतो नाही ना मुन्ना ना, मैं तो इधर ही बैठूंगा, मेरी जगह आहे. आणि आता तो वाघ उठलाय. हळू येत असताना नेक्स्ट बॉल. ओ लेट कट. भरपूर वेळ घेतला आणि पाठीमागे चेंडूला खेळलं गेलंय सिंगल साठी. पहा जो दबाव पहिल्या 2 षटकामध्ये बनवला होता त्यामधून विकेट आली होती. एक मिनिट तर पहिल्या बिबट्याला काढा. बिबट्याला कदाचित तिकडून एक धाव सुद्धा येऊ शकते. चला व्हॉलंटियर्स, डीसीसी व्हॉलंटियर्स, त्या पहिला बिबट्याला बाहेर काढा आणि त्यानंतर मॅच चालू होईल. टायमर स्टॉप करा. मुन्ना कोणाच्या मालकीचा आहे जा प्लीज. बंगली पण काची अलग है लेवल,
हलक्या हाताने चेंडूला सन्मान दिलाय. पुन्हा एकदा चेंडू सिंगल साठी जातोय. अभिस्थापा धावपलकावरती आहेत. स्ट्राईक एंड नयन पुन्हा एकदा. ओ काय जबरदस्त चेंडू. या अगोदर झालेल्या चुका मी पुन्हा मैदानाच्या आतमध्ये पलटवारसाठी रेडी झालोय. त्यासाठी आलेला हा डॉट बॉल. तुम्ही वार केलेत, आम्ही पलटवारसाठी तयार आहोत. या उद्देशाने मैदानाच्या आतमध्ये चेंडू हातळलाय. डॉट. नेक्स्ट बॉल. 7 मध्ये 7. बॅकफुटवर गेले. ड्राईव्ह केले चेंडूला. ओ हो ऑलमोस्ट चेंडू डिक्लर झोनच्या दिशेने जातोय. 3 षटकांचा खेळ संपलाय. 2 विनर संघादरम्यान मॅच आहे. एका बाजूला तेजस 1-1, समोर निर्मल. 6 चेंडू 6 धाब्यांची गरज आहे. एक धून ऐकूया आणि लगेचच बोलूया मैदानाच्या दिशेने. घेतो या शोध पोलीस वाला विचारतोय बघा ज्याला त्याला भाईला घ्या याला आता भाईला घ्या याला पिंजराला थँक्यू. काय जबरदस्त सॉन्ग आपल्या भेटीला आलं होतं. पिंजऱ्यामध्ये अडकणार कोण? निर्मल अडकणार की दिविशा तेजस रेवण अडकणार आहे? येणारी कालवेळ सांगणार आहे. 6 मध्ये 6 या इक्वेशनला मॅच येऊन थांबले गेले. शेवटचा आणि अंतिम षटक. करणच्या हातामध्ये चेंडू सोपविला गेलाय, परंतु नयनने काय जबरदस्त बॅटिंग केले. परंतु आता नयनला खेळ या येणाऱ्या 6 चेंडू मध्ये दाखवावा लागणार आहे. 6 मध्ये 6. पहिला बॉल. करण समोर नयन. पहिला बॉल ऑन साइडला खेळला गेलाय. फेकी झाले. फलंदाज बाद, परंतु त्वरित रेफर केलं गेलंय. आता सर्व गोष्टी आपण पाहणार आहोत पाटील नेटवर्कवर. यशची बॅट कुठे होती या सर्व गोष्टी आपण पाहणार आहोत. त्वरित मुन्ना जयस्वाल दाखल झाल्यात. रनआउटसाठी रेफर केलं गेले नॉन स्ट्राईक एंडला. त्यासाठी तो नॉन स्ट्राईक एंडचा रनआउट आपण चेक करायचा आहे. OUT आउट. फलंदाज रनआउटच्या रूपाने यश बाद. दुसऱ्या विकेटचं पतन गॉन. आज काय स्पेशल? पापलेटवालीचं गाणं लाव. मस्तपैकी पापलेटचे उकार बनवून देत आहे. आईला मजा आहे मग आज. तुझीच मजा. हा बात आहे. अजून एक ऑपरेटर जॉईन झालेत. त्या अगोदर मॅच कडे बोलूया. 5 मध्ये 6. पहिला आलाय विकेट. नेक्स्ट बॉल. करण समोर. पुन्हा नयन. ओ हलकीशी फ्लाइट मध्ये केलंय बीट. बॅटाने बॉलचं कनेक्शन नाही आहे. येतोय डॉट बॉल. आता मी बोललो होतो तुम्ही वार केल्यात, आम्ही पलट वारसाठी रेडी आहोत. तिसऱ्या षटकामध्ये झाली होती मॅच ऑन आणि ती मॅच ऑन होत असताना आता दबाव पूर्णपणे निर्मल या संघावर आलाय. मॅच 4-6. 4 मध्ये 6. जिंकणार कोण? नेक्स्ट बॉल. करण समोर. पुन्हा नयन. बॅकफुटवर गेले. ड्राईव्ह केलं चेंडूला. नितेश पाटीलच्या हातामध्ये चेंडू. हो नितेश पाटीलच्या हातामध्ये चेंडू आला. त्वरित फेकी केली, परंतु करणच्या हातामध्ये चेंडू येता येता उशीर झाला. तोपर्यंत 1 रन कंप्लीट. आता मॅच मध्ये काय 3-5. 3 मध्ये 5. एखादा मोठा फटका अजून मॅचला जवळ आणेल. एखादा मोठा फटका समोर. एखादा डॉट बॉल समोर मॅचला जवळ आणेल. आता हा जवळचा प्रयत्न करायचा कोणाला? करण बॉलिंग ट्रॅकवर. 3-5चं इक्वेशन. ओहो टप्पा. पुन्हा त्या हलक्याशा फ्लाईटने हलुवार पद्धतीने पुन्हा केलं वीट. बॅटाने बॉलचं नाही आहे कनेक्शन. येतोय डॉट. आता 2 मध्ये राहिल्यात 5. मॅच होती कुठे? मॅच कुठे बनली? 12 चेंडू 11 धावेंची मॅच. 2 चेंडू 5 वर आले. पहा काय जबरदस्त कमबॅक मैदानाच्या आतमध्ये केलंय दिविशा तेजस 11 या संघाने.
नेक्स्ट बॉल करण ऑन साइडला हलक्या हाताने फक्त सिंगल साठी तो प्रयत्न खूप चांगला होता नयनला स्ट्राईकवर आणण्यासाठी आणि आता 1 मध्ये 4. काय जबरदस्त मॅच आहे पहा इकडून कमबॅक कुठे केलं अतिरिक्त धावा आल्या तिसऱ्या षटकामध्ये तिकडून त्या धावा येता 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 बरंच काही घडलं आता मॅच मध्ये आले काय घडणार आहे बिग बॅटल टाळ्यांचा गजर दोन्ही संघाचा टाळ्यांचा गजर काय जबरदस्त मॅच आहे नयन समोर करण 1 चेंडू 4 धावा 4 धावा 1 चेंडू नेक्स्ट बॉल मोठा फटका समोर चेंडू अडवलाय मॅच फिनिश व्हॉट अ मॅच व्हॉट अ फिनिश काय जबरदस्त मॅच तेजस 11 या संघाने मारली बाजी आणि पराभवाच्या छायेत जात असताना भीम प्रेरणा निर्मलचा संघ थँक्यू मॅच मध्ये ठरला की फॅक्टर ज्याच्या नावावर जाणारा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार तो ठरतोय या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी मिस्टर करण गवळी 6 मध्ये 6 डिफेंड असे करण ठरल्यात या पुरस्कार कोणाचे असते द्यायचंय चला त्या अगोदर संजू मेहर साहेब यांच्या शुभस्ते मॅन ऑफ द मॅचचं